हा बघा तुम्ही बघू शकता अशोका वॉटरफॉलचा व्ह्यू. पण आम्ही कसा बघतोय माहिती आहे? अभिजित कसं वाटतंय? थंडीमध्ये गरमीचा ऐसाच आहे. माय लॉर्ड, प्रीतीचं झुळझुळ पाणी, वाऱ्याची मंजूला गाणी. अगं हो 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 हो. हे गाईज, तर 400 मीटरच्या अंतरावरच अशोका वॉटरफॉल धबधबा आणि जस्ट आपण आता इथे पोहोचलोय. जस्ट ब्रो, going right too much, very much. I'm very excited to meet my Shine गाड़ी and दो लोग दोस्त. Hello my dear friends, happy Independence Day to all. मी अभिजित चव्हाण, आर्टिस्ट ब्लॉगवाला. तर माझ्यासोबत माझा मित्र बबल्या उर्फ सुशांत आणि पाठीमागे आमचे मिस्टर कुणाल. तर तब्बल 40 किलोमीटर कसारा आहे आणि कसाऱ्यापासून पुढे 14 किलोमीटर अशोका धबधबा आहे. तर आम्ही चाललो आहे खास करून लॉंग ड्राईव्हला अशोका धबधब्याला. तर आता आपण जाऊ आणि जाता जाता तुम्हाला सर्व नजारा तुम्हाला दाखवतो. तर सोबत राहा, मस्तपैकी एन्जॉय करू, मजा करू. सगळ्यांना पुन्हा एकदा हॅपी इंडिपेंडन्स डे. ओके, हॅलो माय डिअर फ्रेंड्स. चलो फिर निकले का ब्रो, चलो. खूप मस्त वाटतंय. निसर्ग पण उठलेला आहे, पाऊस पण थांबलेला आहे आणि गारवा पण तेवढाच आहे. छान वाटतं आणि लाईट पण सगळा असे भव्य दिव्य नजारे आपल्याला जे जे पाहायला भेटतात ते सगळे कॅप्चर करू आपण. फायनली कसाऱ्यामध्ये रिच पोचलो आम्ही. कसाऱ्यामध्ये तिकडचे तुम्ही डोंगराळ भाग बघू शकता. मस्त एक्सायटेड आणि आता मस्त गरम चायचा एक चुस्का मारतो. हे बघा आपल्या 2 बाईक आहेत. ही आपली बाईक स्टायलिश शाईन अँड FZ. काय वॉच टाइम रे, वाहिनी राडा गेलता. शौर्य हॉटेलला राडा गेलता. वॉच टाइमच वाढत नाही ना. नेमकी असं आलाय युट्यूब पण आमच्या सोबत असा गेलतो ना. आधी 4,000 पाहिजे होता, आता 8,000 पाहिजे. म्हणजे आम्ही का पुढे जावत नाही, आम्ही गाड्या घ्यावत नाही. गरीब काय करावा. डोक्याला आला आमचे युट्यूब पण आमचे घ्यायला मारायला लागलाय. चला मग आता चाय प्यायला गरम कारण की पूर्ण बॉडी मध्ये थंड पडलंय. तुम्ही का? हा ठीक आहे, चल चालेल. हा चहा आहे ना? चहा आहे क्या? चहा आहे भाई, आहे ना. सेल्फी घेतो. थंड वातावरणात मस्त गरम चायची चुस्की, मजाच वेगळा होईल. कॉफी? अरे कॉफी मागवली बाबा. चहाने पडत कोणाला याला का? आपल्याला चहाने पेट ऍसिडिटी होते ना. ओके, गरीब माणूस आपल्याला काही पण लागतो. चला तर आता एक कॉफीचा चुस्की. चहा प्यायचाच नसतो, तुम्हाला माहिती आस्वाद घ्यायचा असतो. क्वालिटी ना, शब्द घेते बिस्किट गेली पार्लेजी बिस्किट जे मान आहे. पार्ले शिव मजा हे खरं ना अजूनपर्यंत त्यांची टेस्ट तशी आहे तशी. भाई बघा का प्रमोशन केलंय, पैसे डायरेक्ट अकाउंट मध्ये आले. किंमत पण वाढली नाही ना. थँक्यू पार्लेजी. हे काय पेड प्रमोशन नाही आहे. जीप वर जी नहीं है. तो पहाड़ी इलाका अभी आया है तो कसारा का निशानी है. कसारा एकदम जवळ आलाय हा संकेत आहे. तर कसाऱ्यापासून 14 किलोमीटर अशोका धबधबा. तर तुम्ही वातावरण बघू शकता किती खुलून उठलाय. हाऊ यू फील ब्रो? बोला काहीतरी बोला. माहोल एक नंबर झालेले, वाईट पण एक नंबर आलेले. कारण की वातावरण एवढा भारी झालेले ना. लाईट पाऊस चालू आहे, राईड चालू आहे, एक नंबर चालू आहे. हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल माय डिअर फ्रेंड्स. हॅपी इंडिपेंडन्स डे. भाई लोक, रिमझिम पाऊस सुरू झालाय त्याच्यामुळं आपला रेनकोट घातलाय. हा नाही विसरलो नाही, खूप जवळ आहे. आता जवळपास 3 किलोमीटरचं अंतर आहे. आपण मॅप लावलेलाच, मॅप बघू शकता आपण. 3 किलोमीटरचं अंतर राहिलंय आणि आता आपण अशोका वॉटरफॉलला पोहोचू. तर चला जाऊया. पाऊस पण पडतो, मोबाईल खराब आहे. भाऊशी बोला, भाऊचे एक्साइटमेंट बघू शकतो तुम्ही. अशोक धबधब्यावर जाणार आहेत ना. भाऊनी कसा सजेस्ट केला आम्ही बघणार आहे काय कसा.
अंग तर ठेवणार रे काय माहित नाही आम्हाला बघू पुढं पण गेल्यावर आपण बघायचं. मेन म्हणजे व्हिडिओ साठी आलेले लोकांना दाखवायला आलेले का काय आहे कसं आहे तुम्ही नाही यायला बाई, पाहिजे मी का नाही. स्वतःसाठी आलेलो खरा हा? स्वतःसाठी आलेलो हा, स्वतः आता बोल लोकांसाठी काय व्हिडिओ साठी ना व्हिडिओ व्हिडिओ कोणासाठी बनवतो आपल्यासाठी लोकांनी बघू नाही तर न बघू हा. आपण आपल्या मेमरीज क्रिएट करण्यासाठी आलेले बस. आणि भाऊसांचा फोटोशूट खालच्या पायथ्यापासूनच सुरू झाला. तर भाऊ कसा वाटतो तुला इथे येऊन? मी फक्त कॅमेरामॅनच चालाव इथेशी मला दुसरं काही कामासाठी आणलेलेच नाही असं वाटतंय कोणामुळे कॅमेरामॅन झाला याच्यामुळे? 100 फोटो काढेल ना एक पण टाकणार नाही अशातला यो माणूस आहे इस बार डालने का तो मेरे साथ है डालने का क्या बोला इस बार डालने का हाँ भाई डालने का मैं सिखाऊंगा तेरे को. नाही, आम्ही ओळखत नाही तुला हे बघा हे पूर्ण डोंगर दिसतो इथूनच अशोका धबधबा सुरू होतो आणि पब्लिक भरपूर आले. आम्ही ना ॲक्च्युली दुसऱ्या रस्त्याने पुढे गेलतो नंतर मग मॅपमध्ये दाखवला रॉंग साईड तर पूर्ण मागे वळून या गेटनी इथे आलो. तर आता जातो इथून 400 मीटरच्या अंतरावर आणि मस्तपैकी एन्जॉय करू खूप मजा करू. तर सोलो राईड होती माझी. हे भाई दोघे एकत्र आले. बघला तुला गोष्ट तुम्हाला सांगू अशोका धबधबाच्या एंट्रीला आम्ही पोचलो. हे बघा एंट्री गेट पाहू शकता तुम्ही. ओके तर इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. तर अशोका धबधबा पूर्णतः बंद आहे. इकडे येऊ नका. 1 महिन्यानंतर चालू होणार कारण की बाहुलीला काहीतरी मॅटर झाला त्याच्यामुळे अशोका धबधबा तुम्ही बघू शकता बंद ठेवला आहे. सगळे इथे होमगार्ड वगैरे सगळे फॅमिली पण आले पण ते सगळे रिटर्न जात आहेत. तिथूनच लांबूनच व्ह्यू बघत आहेत आणि घरी जात आहेत आपल्या. तर वातावरण छान आहे पण सध्या 1 महिना बंद आहे सांगतायत. पुढच्या महिन्यापासून सप्टेंबरच्या 1 तारखेपासून अशोका धबधबा रिस्टार्ट होणार आहे. तर ठीक आहे आपण नेक्स्ट मंथमध्ये येऊ 1 सप्टेंबरला ज्यावेळी आपला चालू होईल. तर भेटूया आपण. हा बघा तुम्ही बघू शकता अशोका वॉटरफॉलचा व्ह्यू. पण आम्ही कसा बघतोय माहिती आहे तारांच्या मधून कारण की सगळं बंद आहे आणि सगळे पब्लिक इथे आलेलं आहे. तर आता एंट्री देत नाही पण इथूनच व्ह्यूचा मजा घेत आहेत. पण खूप सुपर व्ह्यू आहे. तर 1 सप्टेंबरपासून चालू होणार आहे असं ते बोलले. बाहुलीच्या मॅटरमुळे अशोका वॉटरफॉल बंद आहे. तर हे असं तारांमधून कसरत करून आपल्याला पाहायला लागतं आणि मीच नाही तर माझ्यासारखे अनेक पब्लिक इथे बघत आहे. तर खूप सुंदर असा नजारा. 1 सप्टेंबरला आपण पुन्हा येऊ कारण की आपल्याला त्या वॉटरफॉलमध्ये आतमध्ये जाऊन खूप एन्जॉय करायचं आहे मजा करायची आहे आणि नक्कीच आपण येणार. एक्साइटिंग गोष्ट तुम्हाला सांगतोय बोल पचका झाला रे पचका झाला का येऊन भाई लांबून भारी दिसला ना. कधी पण लक्षात ठेव काहीतरी गोष्ट ना चांगली असते का माहिती आहे का चांगली असते लांबूनच चांगली तसं नाही बंद आहे त्याच्यामागे पण काहीतरी रिझन असतील समजलं का. म्हणजे आपण सेफ जाऊ. आता 1 सप्टेंबरला परत येऊ कारण की काका काय बोलले माहिती आहे का 1 सप्टेंबरला परत पुन्हा चालू होणार आहे कारण की त्या बाहुलीचा काहीतरी मॅटर झाला आणि त्याच्यामुळं धबधबा बंद आहे. ओके तर आमच्यासारखे इथं अनेक लोक आहेत बघू शकता तुम्ही. बट वो देख रहे हैं दूर से ही और जाली के पार से अंदर जाने की परमिशन नहीं है एक्चुअली. तर भाई येऊ आपण 1 सप्टेंबरला पुन्हा येऊ. ओके तर निघायचं आता. चला कसा एक्सपिरियन्स कसा होता लांबून बघितलं तरी पण कसं वाटला समाधान आहे. नाही पण वॉटरफॉल कसं वाटलं मला ते ऐकायचं. खरं ना छान आहे ना म्हणजे येण्यासारखं आहे ना. तुम्हाला सांगतो हा खरं सांगतो या तुम्ही विजिट करा पण या मंथमध्ये नका येऊ. 15 दिवस पूर्णपणे बंद असेल. सप्टेंबर महिन्यात चालू होणार. तर सप्टेंबर महिन्यात तुम्ही हँडी झाले मजा करू. मी पण येतो तुम्हाला भेटायला. RTH ब्लॉग मका घ्यायचा एकदम मजेत एवढ्या मका घ्यायचा हे चला आपण उजळेला. चला ठीक आहे आपण जाऊ आता मका घ्यायला. 2 मिनटं बघा 2 मिनटं इथे मक्के वगैरे भेटतात आजूबाजूला. तर कुठे जायचा कुठे चल ना माझ्यासोबत चल ना. इथं मावशी मका कितीला आहे 40 रुपयाला भाजलेला आणि उकडलेला पण का. ठीक आहे भाई तर 3 करा ना आमच्यासाठी. एक फक्त मला ना तो काढून दे त्या कढईमध्ये असा छोटे दाणे कारण की दातामध्ये तार आहे ना खाता येत नाही आणि चुलीवर जे भाजलेले देत आहेत काही. तर 40 रुपयाला एक अफोर्डेबल आहे. इतर ठिकाणी गेलं ते थोडेसे कॉस्टली देतात खरं असतं.
सगळेजण मस्त गरम गरम मक्याचा आस्वाद घेत आहेत. तर आम्ही पण घेऊ, कारण की आता अशोका धबधबा बंद आहे. ठीक आहे फायनली, पण पोटाला मारायचं नाही भाई. पक्का खाऊन जाऊ आता. मोठा बोल बोल. आम्हाला धबधब्याचं पाणी तर भेटला नाही, पण आम्ही धबधब्याची इथला मका तर भेटला नाही. ओके ओके तेव्हा बुजलेला. क्या बोलने का भाई तू बोलने का तू स्पेशल याच्यावर पण लॉगिंग करू शकतो माहिती आहे का. काय मी जो बोलतो ना ती शेवटची रेस आहे. शिक्का हा कॉन्ट्रोवर्सी झालीच पाहिजे. 40 रुपये कसं काय? 40 रुपये 50 रुपये का 50 रुपये 40 पेक्षा 50 बारीक आहे. मला 50 द्या. 50 द्या जमल. हा. दे आता काय बघा कोणाचा काय तर यांचा काय आणि अशोका धबधबा जरी बंद असला तरी हा तुम्ही माझ्या मागच्या बाजूचा माझ्या पलीकडचा सुकून पाहू शकता. लगतच खडक आहे पूर्ण, दगडांचा डोंगर, पूर्ण माती बिलकुल नाही. आणि त्याच्यानंतर इथं खोल मोठी दरी आणि नदी, पाणी, झरे, झाडं. खूप अतिशय एक्सायटेड आणि खूप मस्त वाटतं, रिलॅक्सिंग वाटतं आहे. माइंड एकदम शांत झाला. जेवढा प्रेशर होता तो संपूर्ण रिलीज झाला. गाडी वगैरे येत आहे तिथे आजूबाजूला छोटीशी वन वे आहे हो ॲक्च्युली. नाही, एकाच रस्त्यावरून दोन्ही साईडून गाड्या चालतात. 2 वे आहे तो. तर इथे जास्त वेळ आपण थांबू नाही शकत. पुढे बोलतात की शूटिंग व्हायचं जुन्या काळातला, तर आपण आता तिथे जाणार आहोत. तर छानपैकी हे बघा, हे पण आलं तिकडे फोटोशूट वगैरे करून आलं आय थिंक सो. पण इकडचा तुम्ही क्लायमेट बघा. हे बघा पूर्ण खोल खाली दरी गेलेलं आहे, नदी वाहते, त्याच्यानंतर झरा आणि अशोका धबधबा तो डोंगर आहे ना त्याच्या पलीकडे आहे. तर हे बघा नजारा बघा नाही, सुकून आहे ना. काय बोलतो, सुकून आहे ना. पीस. आता भाऊचा मूड जरा रिफ्रेश झालाय. मका खाल्ला ना मका खाल्लाय ना बाजूला येऊ असा नजारा राडा. काय बोलला नाही भाऊ तू इकडच्या नजाराबद्दल. निसर्ग अनुभवतोय का? निसर्ग कसा आहे? पाणी जरा खदूल आहे. खदूल का गडूल? खदूल खदूल असतो. खदूल म्हणजे काय? अच्छा